नागपूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेबाबत पोलीस आणि परिवहन विभाग सतर्क झाला आहे। नागपूर शहर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शालेय वाहनांवर कारवाई केली आहे। 10 मार्च पासून सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे। ज्या वाहनधारकांकडे वैध परवानगी नाही किंवा जे वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत अशा वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। या मोहिमेदरम्यान रामदास पेठ येथील सोमलवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या 2 वाहनांवर तसेच गोरेवाडा रिंग रोड वरील पलोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर कारवाई करण्यात आली। ही वाहनं जप्त करून प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करण्यात आली। मोहिमेदरम्यान एकूण 101 वाहनांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी मोटार वाहन कायद्यानुसार 4 वाहनं जप्त करण्यात आली तर इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 21 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त लोहित मतानी आणि प्रादेशिक परिवहन विभागानं नागरिक, शाळा व्यवस्थापन आणि पालकांना आवाहन केले आहे की कुठेही शालेय विद्यार्थ्यांची बेकायदेशीर किंवा नियमबाह्य पद्धतीने वाहतूक होत असल्यास त्याची त्वरित माहिती संबंधित विभागाला द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य करावे।